त्यानंतर माननीय सचिव साहेबांना अशी मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आदरणीय आपल्या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांना पुढे इन्स्पेक्शन्स असल्यामुळे पोलीस स्टेशनचे आदरणीय या जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक उमाप साहेब या ठिकाणी पुढे गेले असल्यामुळे मी प्रस्ताविक स्वतः करीत आहे. यानंतर अविनाश कुमार साहेब बोलतील आणि त्यांना नंतर आपण त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी परवानगी देऊ. या ठिकाणी जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ कंधारच्या वतीनं शरदचंद्र विधी महाविद्यालय नांदेडच्या करिअर काउन्सिलिंग ॲल्युमिनी आणि नॅक या तिन्ही ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश कुमारजी सर यांच्या हस्ते झालेला आहे. मी खरं तर हे महाविद्यालय सर 2003 सुरू झालं. अगदी 3000 स्क्वेअर फीटच्या इमारतीमध्ये हे कॉलेज जवळपास 10 वर्ष चाललं आणि विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर हे महाविद्यालय 2016 डीमार्ट या ठिकाणी भव्य इमारतीमध्ये स्थलांतरित झालं आणि करोनासारख्या महामारीनंतर संस्थेनं त्या काळामध्ये ही इमारत बांधली आणि या ठिकाणी आज या भव्य दिव्य इमारतीमध्ये हे महाविद्यालय अगदी यशस्वीपणे चालू आहे. शासनाचे अनेक नियम आहेत, बार काउन्सिलचे नियम आहेत, त्या नियमाची अधीन राहून या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था सशक्त बनवण्यासाठी न्याक करणं जरुरी आहे आणि त्यासाठी संस्थेनं यावर्षी न्याक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नॅकच्या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. निश्चित या नांदेड परिसरामध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने हे महाविद्यालय चालते आहे. पुढच्या काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये इथला प्रत्येक विद्यार्थी हा सशक्त बनला पाहिजे, नॉलेजेबल बनला पाहिजे. त्या उद्देशानं या महाविद्यालयाची वाटचाल आदरणीय अली सर असतील, आमचे प्राचार्य प्राध्यापक अमूर संगू सर असतील आणि आमच्या संस्थेच्या या ठिकाणी संचालिका डॉक्टर ज्योती धोंडगे मॅडम या ठिकाणी हे सर्व इथलं काम पाहतात. आमच्या संस्थेचे जवळपास 23 युनिट आहेत सर. आम्ही पूर्ण वेळ नाही देऊ शकलो तरी या ठिकाणचा स्टाफ हा अगदी मेहनतीने इथले महाविद्यालय चालवत असतो. निश्चित पुढच्या काळामध्ये आमच्या बार असोसिएशनचे नवीन अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय गोदंगाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचे हे महाविद्यालय निश्चित प्रगती करेल. मी आपल्याला या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो की हे महाविद्यालय या मराठवाड्यामध्ये पुढच्या काळामध्ये नावलौकिक कमवेल. एवढी प्रगती या पुढच्या काळामध्ये या महाविद्यालयाची आम्ही संस्थेच्या वतीने करण्याची आपल्याला सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो. सर, या महाविद्यालयाचा उल्लेख या ठिकाणी आम्ही 2015 पर्यंत या महाविद्यालयाचा युनिव्हर्सिटीमध्ये पहिले 3 नंबर या महाविद्यालयाचे असायचे आणि दरवर्षी जवळपास 3-4 JMFCचे जज आमच्या या महाविद्यालयातून व्हायचे. पण करोनाच्या महामारीनंतर ही संख्या रुंदावलेली आहे. निश्चित पुढच्या काळामध्ये हे सर्व पल्ले आमची संस्था, आमचं कॉलेज या ठिकाणी पार पाडेल. मी आपला जास्त वेळ घेत नाही कारण सरांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी माझं प्रस्ताविक आटोपत घेतो. आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि मी पुढील मार्गदर्शन करण्यासाठी अविनाश कुमार सर यांना निमंत्रित करतो. धन्यवाद.